नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आढळरावांचा खून झाला म्हणून आरडाओरडा करत अनुसयाने इथे सगळा आरोप हा बाळजाबाईवर ढकललेला असतो आणि बाळजाबाई सगळ्यांसमोर सांगत असते, मी इथे येण्या अगोदरच यांचा खून झालेला होता, मला यातलं काहीच ठाऊक नाही असं म्हणत तीही रडू लागते. अनुसया मात्र खोटा बनाव करू लागलेली असते. याच बाईने माझ्या नवऱ्याला मारलं कारण हिचा सूड घेण्याचा मनात इच्छा होती असं म्हणत ती आता सगळ्यांसमोर सांगू लागते की बाळजाबाईने आढळरावांना मारलं. तितक्यात आढळराव म्हणू लागतात की तुला कसं काय माहिती तिनेच मारलं. आढळराव तिच्यासमोर आता प्रश्न विचारतात. तिला फार मोठा धक्का बसतो कारण हे सगळं कर्म तिने केलेलं होतं आणि त्याचा आरोप ती बाळजाबाईवर लावत होती आणि हे फक्त आढळरावांना ठाऊक होतं. आढळराव आता सगळ्यांसमोर उठतात आणि म्हणू लागतात, मला तुझा प्लॅन ठाऊक झाला होता म्हणून मी हे नाटक करायचं ठरवलं. मला तुझं खरं रूप पाहायचं होतं. अनुसया, तू हे सगळं कशासाठी केलंस गं? पैशासाठीच ना? मला तू आधी सांगितलं असतं सगळं दिलं असतं मी तुला. एवढं माझा खून करण्याचा प्लॅनपर्यंत तू पोचलीस. मला वाटायचं तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. सांग तू असं का केलं? असं म्हटल्यानंतर अनुसया विचारात पडते आणि बघता बघता अनुसयाचं मानसिक संतुलन बिघडतं आणि बिघडलेल्या मानसिक संतुलनाला आता इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं दिलं लागतं. आणि त्याच वेळेला इथे समीर घरी येतो. आईची झालेली असली अवस्था, घरात काय चाललं आहे म्हणून तो विचारू लागतो. तर इथे आढळराव म्हणू लागतात की तुमची आई खोटारडी निघाली, मला मारण्याचा प्लॅन तिने केला आणि तिच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुम्ही तिच्यासोबत असतात हेही मला ठाऊक आहे आणि ह्या गोष्टीमुळेच मला तुमच्या दोघांचाही खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे. समीर आता हे सगळं चुपचाप ऐकत असतो. आढळरावांची पण खूपच स्थिती बिघडलेली आहे कारण त्यांनाही फार धक्का बसला आहे की माझी बायको माझ्याशी असं वागू शकते जिच्यावर मी इतके वर्ष प्रेम करत होतो. आता इथे समीर एकटा पडला आहे. समीरला जाणीव होते, तो रडू लागतो. तर इथे बाळजाबाई मायेच्या प्रेमाने त्याला म्हणू लागते की जरी तुझी आई मी सक्की नसली तरी मी तुला कधीच अंतर देणार नाही. माझा मुलगा म्हणून मी तुला कायम मान देईल, सन्मान देईल असं म्हणत ती त्याच्याशी बोलत असते. तो मात्र एकही प्रश्नाचं उत्तर न देता खोलीत निघून जातो. आता वेळ आली आहे बाळजाबाईशी दुष्यंतचं जे काही भांडण ते मिटवण्याची. तर इथे कृष्ण म्हणू लागते की पाहिलं ना, त्यांनी स्वतःला प्रूफ केलं की त्या चांगल्या आहे. त्यांनी स्वतःचं स्थान सगळ्यांच्या मनात निर्माण केलं. त्या वाईट नाही हे त्यांनी सिद्ध केलं. आता तरी तुम्ही त्यांना माफ कराल का? ह्या प्रश्नावरती दुष्यंत म्हणू लागतो, या बाईने जरी आत्ता स्वतःला सिद्ध केलं असेल पण हिचे पूर्वीचे कर्म पाहता मी तिला कधीच माफ करू शकणार नाही असं म्हणत तो अजूनही कृष्णाला सांगू लागतो की मी बाळजाबाईला माफ करू शकणार नाही. त्या माझ्यासाठी अजूनही वाईटच आहेत आणि चुकीच्याच आहेत. चला तर मग आता कृष्णा कसा मार्ग काढणार या सगळ्यामधून ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.